आम्ही निघालो लग्नाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. आज ना दुपारच्या वेळेचं लग्न, सोबत जवळच्याच रिलेटिव्हजमधलं असल्यामुळे ना आज लग्नामध्ये आम्हाला बरेच काही पाहुणे भेटणार होते. पण त्याचसोबत लग्न झाल्यानंतर ना काही पाहुणे घरीसुद्धा येणार होते. तर आम्ही घर आणि घरातली कामं पहिल्यांदा आवरून घेतली आणि मग लग्नाला जाण्यासाठी छान असं तयार झालो. काही वेळातच आम्ही लग्नाच्या हॉलवरती सुद्धा जाऊन पोहोचलो. तर तोपर्यंत नवरदेवाचा वरदावा निघला होता. म्हणजे ना लग्न लागायच्या अगोदर देवाला पाया पडण्यासाठी नवरदेवाला नेलं जातं. आणि इथे बघा माझ्या बहिणीची मुलगी कशी छान अशा पोज देत होती. आणि भाजीचे लाड मामा नाही करणार तर कोण करणार. तर आम्ही हॉलच्या बाहेरच थांबलो होतो नवरदेवाचा वरदावा बघण्यासाठी. लग्नाची वेळ झाल्यामुळे नवरदेवाला लगेच घोड्यावरून खाली उतरवलं आणि हॉलमध्ये नेण्यात आलं. आम्ही सुद्धा लगेच हॉलमध्ये जाऊन बसलो लग्नासाठी. छान असं स्टेज डेकोरेशन केलं होतं आणि बरेच काही पाहुणे सुद्धा आम्हाला लग्नामध्ये भेटले. आम्ही बऱ्याच गप्पा सुद्धा मारल्या आणि मग लग्नाची वेळ झाली होती तोपर्यंत लगेच नवरदेव आणि नवरीची एंट्री हॉलमध्ये झाली. लग्न म्हणजे हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा आणि खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो. मंगलाष्टका चालू झाल्या आणि मग लगेच लग्न लागलं. आणि मग आम्ही काही पाहुण्यांना भेटलो, सोबत गप्पा मारल्या आणि काही नवीन ओळखीसुद्धा झाल्या. आणि मग लगेच लग्नामध्ये नंतर जेवण केलं आणि मग घरी जायला निघालो, कारण की काही मंडळी आमच्या घरी सुद्धा येणार होते. तर अशा पद्धतीने बघा आमचा लग्नाचा दिवस गेला. सोबत पाहुण्यांची भेटसुद्धा झाली. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चलो बाय.